काय करू? हे सगळं आईला सांगू का? नाही, नको. ती आधीच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. पण हे सगळं लपून चालणार नाही. सगळं सांगायला हवं. नो ऑप्शन. ह्याला म्हणतात खरा गेम. मोनिका मॅमना विक्रांत सरांच्या नावाची हळद तर लागली. आता उद्या लग्न झालं की झालं. चेकमेट. एक मिनिट मॅडम, कुठे निघाल? तयार व्हायला. विचार बदलला नाही ना तुझा? कसला? लग्नाचा. कारण आता मी मागे हटणार नाहीये. हटूच नकोस, कारण मी असा कुठलाच विचार करत नाही. आणि करू पण नकोस, कारण तसं काही होणार पण नाहीये. या हाताला धरून मंडपात घेऊन जाई ना. विक्रांत देशमुख नाव आहे माझं. रिअली? बरं झालं सांगितलंस, मला माहितीच नव्हतं. अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुला माहित नाहीयेत. पण हरकत नाही, आता आयुष्यभर सोबत आहोतच, माहित होतील हळूहळू. एनिवे, तू छान तयार हो. इतकी छान तयार हो, इतकी छान तयार हो ना की काही नाही. जा. ए, अजूनही विचार कर ना. आय विश करता आलं असतं, पण आता खूपच उशीर झाला. तयार होत आहे. आय लव्ह हर यार. मी ऐकलं बरं का? खूप उशीर होईल ना. मी रेडी होतो. डॉक्टर विक्रांत देशमुख वेट्स डॉक्टर मोनिका श्रीखंडे. परफेक्ट कपल. अरे कबीर, बरं झालं तू आलास. कशी आहे शेरवानी? सर, प्लीज हे लग्न थांबवा. व्हॉट? आर यू मॅड? नाही सर, पण प्लीज आता ना ही सिच्युएशन तुम्हीच हँडल करू शकता. आई तर काय ऐकणार नाही, सो माझ्याकडे दुसरा आता काहीच ऑप्शन नाहीये. प्लीज सर. हे बघ कबीर, देवा त्याचा हट्ट सोडत नाही आणि मोनिकाही सोडत नाही. त्या दिवशी मी देवाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही त्याचा. आणि आता त्याने सगळ्यांसमोर मान्य केलंय ना की हे डिसिजन त्याचंच होतं. सो आय एम व्हेरी मच सॉरी. विक्रांत सरांना आता सगळं खरं सांगावंच लागणार. कबीर, आय कॅन अंडरस्टँड, पण आता मी काहीच करू शकत नाही. नाही, मी स्वतः ऐकलंय. त्यांनी स्वतःहून काहीच नाही केलंय. कबीर, कसला विचार करतोयस? सर, हे सगळं देवानी स्वतःहून केलं नव्हतं. नाही. काय काय? येस सर, ते लेटर, तो कॉल, ते मेसेजेस, हे सगळं देवानी स्वतःहून पाठवलं नव्हतं. त्याला कोणीतरी हे करायला लावलं होतं. अरे भाग पाडायला तो काय लहान आहे का? की कोणीतरी त्याला सांगितलं की असं असं कर म्हणून त्याने तसं तसं केलं? नाही सर, लहान नाही, पण काहीतरी ठोस कारण नक्की आहे ज्यामुळे देवाला ना हे सगळं करायला कोणीतरी भाग पाडलंय आणि तो तयार झालाय. नाहीतर अक्काचा विरोध सहन करूनही माझ्या आईशी लग्न करायला तयार होणारा माणूस हा असा अचानक कसा चेंज होऊ शकतो? अरे हो, पण काय कारण आहे? पुरावा नाहीये आपल्याकडे. प्रूफ काय आहे? ती व्यक्ती कोण आहे? तिचा प्लॅन काय आहे? काहीच माहित नाही आपल्याला. नाही सर, हे बघा, आता तरी माझ्याकडे काही ठोस पुरावा नाहीये, पण देवाच्या वागण्यामागचं कारण काय आहे ते मी नक्की शोधून काढणार. बट सर, आता हे तर कन्फर्म झालंय ना की ह्याचा अर्थ देवाचं अजूनही माझ्या आईवर प्रेम आहे. देवा गप्प बसलाय. सो आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज हे लग्न थांबवा. नो वे कबीर. कबीर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता लग्नाला 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस जरी बाकी असताना तरी मी काहीतरी केलं असतं रे. पण आता काही तास बाकी आहेत. आणि आता जर लग्न थांबवलं ना तर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना नाहीये तुला. आणि आपल्याकडे काहीच प्रूफ नाहीये. आपण मोनिकाला काय सांगणार आहोत? सर प्लीज काहीतरी. कबीर, आय एम सॉरी. आता मला मोनिकाशी लग्न करावंच लागेल.
अक्का हे हे काय करते तू? अक्का आता आपण त्या पंटासना हाकललो नाही इकडनं. तुझं काय चाललंय नवीन? अरे साड्यांमध्ये गाठी मारून त्याची रस्सी तयार करते. जेव्हा कवा डाली तयार व्हायला जाईल ना तेव्हा हे तिच्या खोलीत टाके, म्हणजे त्याला लटकून ती खाली उतरे. ती झिपरी सदान कदा घरात असते रे. तिला पळावं असं वाटलं तर. अक्का वेडी झालीये का तू? काय पण काय बोलते? हे असं काही पण होणार नाहीये. हा, मी वेडीच झाली. मी काही करू शकत नाही देवा आणि डॉलीसाठी. सांग ना सत्या, मला त्यांचं लग्न करायचं. मी काय करू? तू सांगेल ते करायला तयार आहे. सांग मी काय करू? अक्का आपण काय पण करू शकत नाही. आता जर कोणी काय करू शकत असेल ना तर ती फक्त दोनच जण आहेत. एक तर तो वरचा देव, नाही तर आपला देवाबाई. आपण ना कठपुतली झालोय. तो जसा नाचवेल तसा आपण नाचायचं. आपण आता जर काय करू शकतो ना तर हा तमाशा फक्त बघू शकतो, बाकी काय पण करू शकत नाही. अक्का अक्का शांत हो ना, तू शांत हो. कशी शांत हो सत्य? सांग कशी शांत हो? माझ्या डोळ्यासमोर माझ्या देवाची जिंदगी बर्बाद होतीये. मी कशी शांत हो? माझ्यासारखी मीच कमनशिबी. नाही ग अक्का, तुझी काय पण चूक नाही याच्यात. त्याला आपलं नशीबच खराब आहे, त्याला आपण तरी काय करणार. सत्या, सत्या. ए अक्का शांत हो, तू शांत हो. आपण आलो. सत्या अरे अरे बोल ना, आपण इथे काय चाललंय? इथे काही सिरियस मॅटर झालाय का? सत्या अरे मला एक गोष्ट कळलीये. कसली गोष्ट? मी स्वतः ऐकलंय. त्यांनी स्वतःहून काहीच नाही केलंय. आता जर लग्न थांबवलं ना तर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना नाहीये तुला. आणि आपल्याकडे काहीच प्रूफ नाहीये. आपण मोनिकाला काय सांगणार आहोत? काय बोलतो? हो ना सत्या, अरे आपल्याला जे वाटतंय ना तेच खरंय. तरी आपल्याला डाऊट होताच. आपण बोललेलो देवाबाई असं बिलकुल करणार नाही म्हणून. तेच ना, म्हणजे हे सगळं देवाकडून ना कोणीतरी करून घेतंय. पण कोण असेल? आणि देवा का कोणाचं ऐकेल? आपल्याला माहितीये कोणाचं काम आहे. कोणाचं? सत्या तू शुअर आहेस? हे बघ, असं नुसतं बोलून ना काही होणार नाहीये. आपल्याला प्रूफ पाहिजे. मला तर वाटतं हे जे काही झालंय ना गुड, मस्त मस्त, छान. असंच काम कर. म्हणतात ना लग्न घरात जेव्हा आपण मनापासून काम करतो तेव्हा आपल्यालाही जोडीदार छान भेटतो. अरे बोल. का काय झालं? बोलायला काहीच नाहीये का? हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं डॉलीबाईंचा नाच सोड. कारण का काही झालं ना तरी मी तुझं आणि त्यांचं लग्न नाही होऊ देणार. राधा, तुला जे हवंय ते कर. आता आपल्याला त्याचा काय पण फरक पडणार नाही. कारण ना माणसाला पहिल्यांदा खूप त्रास होतो. आपल्याला पण ना खूप त्रास झाला पहिल्यांदा. आता आपल्याला त्याची ना सवय झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला ना तुझ्या बोलण्याचा काय पण त्रास होणार नाही. हो हो, क्या बात आहे. पण मग हीच सवय आता कायम ठेव. कारण आता मोनिका मॅमचं विक्रांत सरांबरोबर लग्न होणार आणि त्या अमेरिकेला निघून जातील. तुझ्या प्रेमाचं काय होणार? राधा, त्याची चिंता तू नको करू. कदाचित आपल्या नशिबात प्रेमच नाही ग. बघ ना, आपण तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं, पण काय झालं? हे बघ राधा, आपण आपली जिंदगी खराब करून घेतलेली आहे, पण तू तुझी जिंदगी खराब करून घेऊ नको. अगं आपण बाप म्हणून सांगतोय, आपलं ऐक. एक मिनिट, मी दुसरं कोणाचंच ऐकत नाही. मी फक्त स्वतःच ऐकते. राधा, आणि मी जे बोलते ना ते मी करून दाखवते ऍट एनी कॉस्ट. राधा ऐक आपलं.
मधुला बोलवा. म्हटलं होतं ना, आता मागे नाही हटणार. हात पकडून मंडपात घेऊन जाईल. आता सप्तपदीसाठी उभे राहा.
मी तुला आधीच म्हणाले होते, मी तुला कधीच सुखी नाही होऊ देणार. आणि तुमचं लग्न होऊ नये म्हणून यापुढे जे काही करावं लागेल ना ते सगळं मी करेन. देवा गप्प बसलाय, सो आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज हे लग्न थांबवा.